ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे नागपूरसह विदर्भातील पारा जो आहे तो घसरलेला आहे आणि थंडीचा तडाखा वाढलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागपूरकर जे आहे ते रस्त्यावर मॉर्निंग वॉकला निघालेले आहे। हे दृश्य आपण बघू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काळात पारा घसरून आणखी थंडीचा तडाखा जो आहे तो वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाच्या सरासरी तापमानातही जवळपास 3 अंश सेल्सिअस घट झालेली आहे आणि त्यामुळे दिवसभरही काहीसा गारवा नागपूर आणि विदर्भाच्या वातावरणात जाणवतो आणि सकाळी जे आहे ते पारा जवळपास 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेला आहे आणि त्यामुळे हे दृश्य जर आपण बघितले तर हे वॉकिंग स्ट्रीटवरचे दृश्य आहे। नागपूरकर जे आहे ते या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आहे। काही नागपूरकर आपल्या सोबत आहे। सर काय सांगणार नागपूरची थंडी चा आनंद घेण्यासाठी? हो, अचानक नागपूरचा थंडी गेल्या 4-5 दिवसांनी दिवसादिवसांनी वाढत चालली आहे आणि त्याचा आम्ही फारच आनंद घेत आहोत। फारच चांगला वाटत आहे आम्हाला आणि आम्ही रेग्युलर येतो, पण या 4-5 दिवसात आम्ही खूपच आनंदमध्ये ठंडीची मजा घेतो। आणि आपको कैसा लग रहा सर? अरे बहुत मजा, बढ़िया एकदम। ऐसी मजा, ऐसी ठंडी रहे तो घूमने फिरने का आनंद अलग आ जाए। सर तुम्हाला कसं वाटतंय? थंडी आहे, गुलाबी थंडी आहे, छान वाटत आहे, एकदम बढिया। नागपूरला खूप वर्षानंतर थंडी पडून आली आणि वाटते असे की यावर्षी चांगली थंडी पडेल म्हणून। सर ऐसी ठंड, बिल्कुल मॉर्निंग वॉक की जो ठंड है वो अपने आप में बहुत मज़ेदार रहती है और इस ठंड में घूमना सेहत के लिए सबसे अच्छा है। हम तो नागपुरवासी को ये बोलेंगे, सवेरे उठिए, मॉर्निंग वॉक में आइए, इस ठंड का आनंद लीजिए। नक्कीच ही सकाळची थंडी जी आहे ती आरोग्यासाठी चांगली आहे। या थंडीत वॉक करणं चांगलं आहे असं म्हणतात आणि त्यामुळेच लोक जे आहे ते या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी सकाळी आपल्याला वॉकला निघालेले दिसत आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।